श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. त्यामुळे आपले विचार नेहमी चांगले ठेवा, स्वच्छ ठेवा. आपल्या विचारांमध्ये इतरांविषयी कधीही द्वेष ठेवू नकात, कधीही इतरांविषयी आकर्ष ठेवू नकात. इतरांचेही आपल्याविषयी काही मत असेना, पण आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी मात्र नेहमी चांगलीच भावना ठेवा. इतरांचेही चांगले व्हावे ही भावना आपल्या मनामध्ये नेहमी असली पाहिजे. हीच एक गोष्ट आहे, हेच ते विचार आहेत जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतील, इतरांपेक्षा तुम्हाला वेगळे बनवतील. त्यामुळे लक्षात ठेवा, आपले विचार हे नेहमी स्वच्छ असू द्यात. आपल्या विचारांमध्ये कोणाविषयी मनामध्ये विष नसावेत, असावे तर सर्वांविषयी प्रेम करुणा असावे. हेच आपली वेगळी ओळख तयार होते. लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला हे भाग्य लागतं, पण अशी माणसं जर का आपल्याला मिळाली तर समजायचं की आपले भाग्य चांगले आहे, आपले नशीब चांगले आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या नशिबात, ज्याच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं येतात तो व्यक्ती खूप भाग्यवान असतो. त्याने मागच्या जन्मी काही ना काहीतरी पुण्य केलेले असते, त्याचे फळ त्याला आत्ता भेटत असते. त्यामुळे पुण्य करत चला, पुण्याला घाबरू नकात. जेवढे जास्त तुम्ही पुण्य करचाल तेवढाच फायदा तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढं पुण्य कमवचाल तेवढी चांगली माणसं तुमच्यासोबत येतात. स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही आहे, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही स्वतः किती आनंद आहात याच्यापेक्षा तुमच्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे, समाधान येत आहे, याला खूप महत्त्वाचे आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कोणाचेही मन कधीही धोकवू नकात. प्रत्येकाला चांगल्या भावनेने जपत चाला. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना आनंदी ठेवचाल तेव्हा तुम्हीसुद्धा ॲटोमॅटिक आनंदी राहताल, आपोआप तुम्हीसुद्धा आनंदी राहताल. त्यामुळे लक्षात ठेवा, दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. तो तात्पुरता आनंद राहील, पण भविष्यात त्याला दुःख हे नक्कीच येईल. त्यामुळे स्वतः दुःखी राहिलात तरी चालेल, पण दुसऱ्यांना आनंद द्या. जेवढा तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याचाल तेवढाच तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान हे येत राहील. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही किती आनंदी आहात याला आयुष्यामध्ये काहीही महत्त्व नाही आहे, तर तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहात, किती लोक तुमच्यामुळे समाधानी आहेत याला खूप महत्त्व आहे. तुमची खरोखरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. त्यामुळे तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. एक दिवस येणारा हा तुमचाच असेल. त्या दिवसापर्यंत तुम्ही वाट बघा. तुमची श्रद्धा जर का प्रामाणिक असेल तर देव तुम्हाला नक्कीच भेटेल, देव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. तुमची श्रद्धा जर का प्रामाणिक आणि स्वच्छ भावनेने असेल तर तुम्हाला हवं ते नक्कीच देव तुम्हाला मिळवून देईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही पळत जाण्याची किंवा काहीही करण्याची गरज नाही आहे. तुमचे श्रद्धा फक्त तुम्ही प्रामाणिक ठेवा, बाकी काहीही गरज नाही आहे करायची गोष्ट. स्वामी सांगतात, माणूस अहंकार आणि गैरसमजामुळे महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकून देत नाहीत आणि अहंकार आपल्याला सत्य पाहू देत नाहीत. या दोन गोष्टी अशा आहेत की त्या नात्यांमध्ये विष निर्माण करतात. या दोन गोष्टी, अहंकार आणि गैरसमज, ह्या अशा गोष्टी आहेत की त्या दोन व्यक्तींना एकमेकांपासून वेगळे करतात. त्यांच्या मनामध्ये एकमेकांपेक्षा एवढं द्वेष निर्माण होतं की ते कालांतराने ते एकमेकांची चेहरासुद्धा बघू वाटत नाही त्यांना. त्यामुळे लक्षात ठेवा, मनामध्ये स्वतःमध्ये कधीही अहंकार नसावा आणि इतरांविषयी कधीही गैरसमज करून घेऊ नका. कारण की अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी नाते संपवायला पुरेशा आहेत. या दोन गोष्टीच आहेत की त्या नाते संपवून टाकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्यामध्ये कधीही अहंकार ठेवू नका आणि दुसऱ्याविषयी कधीही गैरसमज करून घेऊ नका. जरी गैरसमज झाला तो लगेचच दूर करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, या दोन गोष्टी तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकतील.
स्वामी सांगतात, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायाने जवळ घेणारे आपल्याला जवळ घेणारे इतर लोकसुद्धा नाही आहेत. आपले आईवडील जेवढं प्रामाणिकपणे आपल्याला निस्वार्थ प्रेम देतात तेवढं दुसऱ्या जगामध्ये आपल्याला कोणीही देत नाही. त्यामुळे आईवडिलांशी नेहमी प्रामाणिक राहावा. आईवडिलांना जपा. त्यांना कोणताही त्रास होऊन देऊ नकात. त्यांची कदर करायला शिका. त्यांना सुखात आनंदात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आईवडिलांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात. आईवडिलांच्या आशीर्वादामध्ये देवाच्या शक्तीची ताकद असते. आईवडिलांचे आशीर्वाद हे अशक्यही शक्य गोष्टी करून दाखवत असतात. त्यामुळे आईवडिलांना कधीही त्रास देऊ नकात. आईवडिलांना जपत चाला. स्वामी सांगतात, सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा. लोकच तुम्हाला परिचय देतील. तुमची ओळख कोणालाही सांगत बसू नका. तुमचे काम करत राहा. तुमच्या कामातून तुमची अशी एक वेगळी ओळख निर्माण करा की तुमचे कामच तुमची ओळख बनून जाईल आणि लोक स्वतःहून तुम्हाला ओळख देऊ लागतील. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या कामालाच तुमची ओळख बनवा. तुमचे काम एवढे प्रामाणिक आणि मोठे करा की लोकांनासुद्धा तुमचा हेवा वाटला पाहिजे. लोक स्वतःहून तुमच्याशी बोलण्यासाठी आले पाहिजेत. आज जी लोक तुमच्याशी बोलत नाहीत, तुमच्यापासून लांब पळतात, उद्या ती लोकंसुद्धा तुमच्या सोबत आली पाहिजेत आणि तुम्हाला त्यांनी आनंदाने बोलले पाहिजे. लक्षात ठेवा, आपले काम बोलते. नुसतं बोलून काही होत नाही. जोपर्यंत तुम्ही बोललेली गोष्ट सत्यात उतरवत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे आपले काम हे प्रामाणिक करत राहावा. आपल्या कामाला मेहनतला एक दिवस नक्कीच फळस्वरूप भेटून जाईल. त्याची चिंता तुम्ही करू नकात. आयुष्यामध्ये समाधानी राहा. सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. हा मंत्र जर का तुम्ही आयुष्यभर जपलात तर तुम्हाला कशाचीही कमी होणार नाही. तुमचे आयुष्य हे अगदी सुखात समाधानात जाईल. तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही. हे मंत्र जर का तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणलात तर तुम्हाला कशाचीही कमतरता काहीच जाणवणार नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य हे प्रामाणिकपणे जगा. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी असू द्यात, त्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे जपा. कुठलेही काम करत असाल तर ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुमच्या प्रामाणिकपणाला तुमच्या कष्टाची साथ असू द्या. तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुमचे कर्म हे प्रामाणिक ठेवा. तुमच्या कर्मांना तुमच्या मेहनतीची साथ भेटू द्या. तुमच्या मेहनतीसोबतच स्वामींचे आशीर्वाद देखील तुम्हाला भेटतीलच आणि एक दिवस तुम्ही जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व नक्कीच मिळवचाल. श्री स्वामी समर्थ.